नमस्ते मित्रांनो, नो एव्हरीथिंग चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। कृपया अधिक माहितीसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा, तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, तुम्हाला कॉन्स्टिपेशनची समस्या आहे, तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर तुमच्यासाठी मी एक घरगुती उपाय घेऊन आलोय, ज्याच्याद्वारे तुमचं पोट अत्यंत कमी कालावधीमध्ये साफ होण्यास मदत होणार आहे। तर या ठिकाणी मी जे घेतलेला आहे तो आहे कोरा चहा आणि हे आहे एरंड तेल म्हणजेच कास्टर ऑइल। तर याच्याद्वारे आपलं पोट कसं साफ करता येतं ते आता या ठिकाणी आपण सविस्तर कृतीद्वारेच पाहणार आहोत। 1 कप या ठिकाणी आपण चहा घेतलेला आहे, तो कोरा आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण एरंड तेल टाकणार आहोत आणि याचं आपण सेवन करायचं आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी। याचं सेवन करताना एवढी प्रिकॉशन अशी घ्यायची की तुम्ही हे औषध जे आहे, हे तेल जे आहे हे जास्त प्रमाणात वापरायचं नाही, याच्याद्वारे तुमचं पोट साफ होणारच आहे। जर नाही झालं तर तुम्ही मला कमेंट्समध्ये जाब विचारू शकता, परंतु याचा रिझल्ट असा आहे, याचे बरेच लोकांचे अनुभव मी ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत, अनुभवलेले आहेत, याचा रिझल्ट 100% आहे। तर तुमचं जर पोट साफ करायचं असेल तर तो त्याच्यावर एरंड तेल एक रामबाण उपाय आहे। फक्त याची प्रिकॉशन अशी घ्यायची, याचं कमी प्रमाणात डोस घ्यायचा आहे। याच्याद्वारे तुम्हाला जास्त जुलाब लागून तुमचं डिहायड्रेशन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे तुम्ही सुरुवातीला 2 थेंबापासून सुरुवात करायची आणि तुम्हाला जर त्याचा फरक जाणवला नाही तर तुम्ही आणखीन 2 थेंब वाढवू शकता। असं तुमच्या प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे याचा परिणाम जाणू शकतो, मात्र रिझल्ट 100% आहेच आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर पाईल्सची समस्या असेल, तुम्हाला जर अपचनाची समस्या असेल, तुम्हाला जर बद्धकोष्ठतेची समस्या असेल, तुम्हाला जर कॉन्स्टिपेशनची समस्या असेल तर तुमच्यासाठी ही एक अत्यंत उपयुक्त अशी होम रेमेडी आहे। हा उपाय तुम्ही घरच्या घरी सहज करू शकता। फक्त आठवड्यातून ह्याचा 1 ते 2 वेळेस वापर करायचा आहे, जास्त वेळेस ह्याचा वापर करू नका, गरज पण पडणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तो शेअर करू शकता। तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच नो एव्हरीथिंग चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नवीन विषयासह, नवीन उपायासह लवकरच येत आहे। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।